नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरगाव तालुक्यामध्ये एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळलाय मृतदेह। आत्महत्या की घातपात, चर्चेला आले उधाण। जयद्री खोऱ्यामध्ये आढळलाय 4.5 फुटी मांडूळ। वन विभाग आणि वन्यजीव मित्रांच्या सतर्कतेनं मांडूळाला मिळालं जीवनदान। सीएम चषक अंतर्गत खेळाडूंची कोपरगाव शहरामधनं काढण्यात आली भव्य मिरवणूक। आंबेडकर अनुयायांनी केला मिरवणुकीचा निषेध। आणि विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री गायकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये साधलाय भाजपवरती निशाणा। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण कांचनवाडी येथील रहिवासी संदीप रक्ताटे हा तरुण त्याच्या घरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील साविल कंपनी शेजारी असणाऱ्या आव्हाड यांच्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय। दरम्यान यामुळे खळबळ उडाली आहे। ही आत्महत्या नसून घातपात आहे असा आरोप नातेवाईकांनी केलाय आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि मोर्चा काढून पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ठिय्या मांडलाय। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण कांचनवाडी येथील रहिवासी संदीप भागीनाथ रक्ताटे हा तरुण घरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील साविल कंपनी शेजारी असणाऱ्या आव्हाड यांच्या शेतामधील लिंबाच्या झाडाला टी-शर्ट आणि त्याला बांधलेल्या करदोड्याच्या साहाय्यानं गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये मयत अवस्थेमध्ये आढळून आलाय। त्यामुळे या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तर संदीप हा आत्महत्या करू शकत नाही, त्यानं आत्महत्या करण्यामागे काही गंभीर असं कारण पण नव्हतं असं सांगत संदीपनं आत्महत्या केली नसून त्याचा घातपात करण्यात आलाय असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान जोपर्यंत संदीप याच्या आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत नातेवाईकांनी सदर प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला आणि कोपरगाव ग्रामीण रुग्णालयापासून पोलीस स्टेशनपर्यंत पायी मोर्चा काढला। दरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये 2 ते 3 तास त्यांनी ठिय्या दिला होता। तर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सदर घटनेचा सखोल तपास करून मयत संदीप यास न्याय देण्याचं आश्वासन दिलंय आणि नातेवाईकांचा जबाब म्हणणं लिहून घेतलाय आणि त्यानंतर नातेवाईकांनी सदर प्रेत ताब्यात घेतलाय। संदीप यानं आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याचा उलगडा मात्र शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर होण्याची शक्यता आहे। दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल AV गवसने हे करतायत। मी गणेश भागवत रक्ताटे, राहणार कांचनवाडी कोकमठाण। मी गेल्या 18 वर्षापासून भारतीय सेनेत सर्व्हिस करत आहे। माझा मोठा भाऊ संदीप भागवत रक्ताटे यांची सकाळी आज मयत झालेली आहे। त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। त्याची सदर चौकशी व्हावी याची माझी विनंती आहे। गळफास घेऊन त्यांची देऊन मृत्यू झालेला आहे, तर त्यांची सदर चौकशी व्हावी
ही माझी विनंती आहे. काय वाटतं तुम्हाला असं नेमकं का गळफास वगैरे? असा घरात कोणताही प्रकार झालेला नाही की भांडणं वगैरे काही झालेलं नाही की त्याला या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची गरज होती. अशी घरात कोणतीच भांडणं तंडणं झालेली नाही आहे. सदर चौकशी क्लिअर व्हावी यासाठी माझं निवेदन आहे. तो त्याचा आणि तो आत्महत्या करायच्या मनस्थितीतही नाही, त्याची मानसिकता त्या मापाची नव्हती. पण तो सुशिक्षित पोरगा आहे आणि गावापासून 5 किलोमीटर तो आत्महत्या करायला येऊ शकत नाही पायी एवढ्या लांब. आणि ज्यावेळेस त्याचं ते जिथं प्रेत पाहिलं त्याच्यापासून अंतरावर काही त्याचा हातातलं कडं पडलेलं आहे आणि त्याचा अंगातला टी शर्ट फाडून आणि गळाला करदोरा लावून आणि त्याने आत्महत्या दाखवली. पण ती आत्महत्या नाहीच आहे, त्याला फाशी देऊनच मारलं. त्यांचे वादविवाद वगैरे काही कोणाचा वादविवाद आता त्याचं काही सांगता येणार नाही. त्याच्यावर घरामध्ये काहीच नाही. तुमची भूमिका काय राहणार? आमची भूमिका ठाम आहे. त्याचं आरोपी शोधल्याशिवाय आम्ही त्याच्या प्रयत्नाला उचलू शकत नाही. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी इथे कैलास गायकवाड नराधम पित्यानं आपल्या 12 वर्षीय मुलीवरती बलात्कार केल्याची घटना 4 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. या नराधम पित्याला राहुरी पोलिसांनी पकडून गजाआड केलाय. दरम्यान मानवजातीला काळीमा फासणाऱ्या घटनेनं राहुरी तालुका हादरून गेलाय. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी इथे कैलास गायकवाड नराधम पित्यानं आपल्या 12 वर्षीय मुलीवरती बलात्कार केल्याची घटना 4 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. दरम्यान नराधम पित्याला राहुरी पोलिसांनी पकडून गजाआड केलाय. मानवजातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं राहुरी तालुका हादरून गेलाय. राहुरी पोलीस ठाणा हद्दीमध्ये आणि राहुरी ते शनी शिंगणापूर रोड लगत असलेल्या ब्राह्मणी गावामध्ये 4 डिसेंबरच्या रात्री कैलास भाऊसाहेब गायकवाड हा नराधम पिता आपल्या लहान 12 वर्षीय मुलीसोबत घरामध्ये झोपला होता. रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान त्याची कामवासना जागृत झाली आणि आपली कामवासना पूर्ण करण्यासाठी या नराधमानं पोटच्या मुलीवरच जबरदस्ती करून बलात्कार केलाय. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या आदेशानं पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट यांनी हवालदार ए आव्हाड, दिनकर चव्हाण, लोळगे आदी कर्मचारी बरोबर घेऊन 5 डिसेंबरच्या पहाटे आरोपी नराधम कैलास गायकवाड याला त्याच्या राहत्या घरामधनं ताब्यात घेऊन गजाआड केलाय. प्रथम या नराधमानं उडवडीची उत्तरे दिली आहेत, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच या नराधम पित्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेबाबत गंगूबाई सावळे यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे करतायत. सदर नराधम आरोपीला अहमदनगर येथील न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायाधीश देशपांडे मॅडम यांनी त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे मानवजातीला काळीमा फासणारी अशी घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका कैलास भाऊसाहेब गायकवाड या नराधम पित्याने आपल्या 12 वर्षीय मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सतीश शिरसाट हे तपास करीत आहे. यामधील आरोपी कैलास गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. तू माझे लग्न जमवून दे तरच तुझा मुलगा परत करेल, अशी धमकी देऊन मावस भाच्याला पळून येणाऱ्या मामाला शिर्डी पोलिसांनी जेरबंद केलाय. शिर्डीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शिर्डी शहरामधनं 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीला शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय. अपहरण झालेल्या मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आलंय. शिर्डी पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनंदा गरुड यांचा मुलगा आर्यन याला 5 डिसेंबर रोजी तुला चॉकलेट देतो असं सांगून आपल्याच मावस भावानं पळून नेलं असं सांगितलंय. सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या आदेशावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे, बाबासाहेब सातपुते, अजय अंधारे, गोकुळ पळसे यांनी तपास सुरू केला आणि पळसखेडे या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे. दरम्यान शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाबासाहेब सोनूने याला ताब्यात घेतलाय.
म्हणजे काल तो सकाळी 10 वाजेच्या आता घरी आलता म्हणजे मला जेवायलाच नाही, मावशीने माझ्याकडे कामाला पाठवलं त्याला इकडं महिन्यापासून. मी त्याला भरपूर ठिकाणी कामाला लावलं पण तो काम तिथं करीतच नव्हता. तो काय म्हणायचा, एक मिनिट आरोपीचं नाव घ्या घे का? हां बाबासाहेब नामदेव सोनवणे. तो माझ्याकडे 10 वाजता आला. तिने जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर थोडं फिरून येतो म्हणे मी. मग याला म्हणे तुझ्या आर्यनला म्हणे तुझ्या पप्पाकडे नेऊन घालतो म्हणे तुला. काहीतरी त्याला फूस लावली आणि 10 रुपये दिले त्याला आणि त्याला रोडने काढून दिलं पुढं. आणि तो लगेच त्याच्या पाठीमागं 5 मिनिटांनी आला. मला काय वाटलं तो शाळेत चॉकलेट आणायला गेला. चॉकलेट आणतो आलाच नाही, ते दुकानापासून आलाच नाही. मग मी त्याला सारखी पाहत हिंडले. रात्री 12 वाजेपर्यंत काल पाहत हिंडले परवा. तो दिसलाच नाही. मग मी रात्रभर रडत बसले. सगळीकडे बघितलं त्याला. पहिला आम्ही रूमवर राहत होतो त्या रूमवर पण जाऊन विचारलं, नाहीच म्हणे, कोणीच नाही म्हणे. मग घरामागं चारीला पाणी होतं. मी तिथे विहिरीला पण जाऊन पाहिलं. मला वाटलं गेला काय खेळत असं काहीतरी. तिथं पण नाही दिसलं. मग काल मी तक्रार नोंदायला आली इथं. पण म्हणे त्याचा फोटो पाहिजे. मग फोटो काढण्यासाठी फोटो स्टुडिओमध्ये गेले आणि तिथं ते म्हणले. पण तेवढं त्याला की त्याचा फोन आला. मला म्हणे मला तर तुला जर पोरगं लागत असेल तर मला 11 लाख रुपये द्या. 11 लाख रुपये पोरगं जर जिवंत लागत असेल तर. जर नाही 11 लाख रुपये दिले तर मला एखादी पोरगी दे म्हणलं लागलं साहेब. आणि त्याचं पहिले 3 लग्न झालेले. 3 लग्न. मला पोरगी दे म्हणलं. तसं वय त्याच्यावाला 40च्या आसपास येईल. 40च्या आसपास. आणि पोरगं त्यांनी नेल्याच्या नंतर मला फोन केला 10 वाजता. मग मला म्हणला का 11 लाख म्हणलं मी तुला एवढे पैसे देऊ शकत नाही. तर मग एक काम कर, तुझी शेजारी ती पोरगी असेल म्हणजे कोणची का व्हायला ती पोरगी मला 5,000 रुपये घेऊन तिथं गारच फाट्यावर म्हणलं. हा मग मी येते म्हणलं. तसं येते म्हणलं. तर त्यांनी मला तिथे घ्यायला आला. पण मला काय म्हणे पोलीसवाल्यांना जर खबर दिली तर तो पोराची जिल्ह्या मी पण पैसे मला 11 लाख रुपये कसे पण खबर केल्याच नंतर त्याला कळून गेलं काहीतरी काय म्हणून शाळा. पण तरी मग तो आलाच घ्यायला. मला म्हणते पोरीला सोबत आणलं का म्हणलं. हा पोरीला सोबत आणलं. मग ती पोरगी कुठे आहे म्हणलं. तिला हॉटेलमध्ये बसले आणि मी रोडला एकटीच उभी आहे म्हटलं. म्हणजे मला माझ्यासोबत जर गेम खेळशील ना म्हणे तर तू तो पोरगा हातातून चालले जाईल. हातातून मी डायरेक्ट जागेतच नरडं जाऊन टाकले. मला असं फोनवर सुद्धा धमकी देत होते. काल दिनांक 6/12/2018 रोजी फिर्यादी नामे सुनंदा गरुड यांनी साधारण 12-1च्या सुमारास पोलीस स्टेशनने कळवले की त्यांचा एक 8 वर्षाचा मुलगा आर्यन यास त्यांच्या माहितीतला इसम नामे बाळासाहेब सोनवणे हा खाऊची आमिष दाखवून त्यास किडनॅप करून घेऊन गेलेला आहे. सदरची माहिती मिळतात तात्काळ फिर्यादी यांच्या सविस्तर जबाब नोंद करून कलम 363 भादवेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन माननीय SP रंजन कुमार शर्मा साहेब, माननीय ॲडिशनल SP रोहिदास पवार साहेब, माननीय SDPO श्री शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API बोरसे, त्याच्यानंतर पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक सातपुते, पोलीस शिपाई अंधारे यांची टीम तयार करून सदर मुलगा कोणत्या ठिकाणी असेल याबाबत मोबाईल टॉवर लोकेशन वगैरे घेऊन आणि इत्यंभूत माहिती घेऊन सदरचा मुलगा हा आरोपी पळस खेडे तालुका वैजापूर या ठिकाणी गेला असल्याची माहिती मिळाली होती. त्या दृष्टीने तात्काळ त्या ठिकाणी पथक रवाना करण्यात आले आणि पोलीस हवालदार साळवे आणि पथक यांनी त्या ठिकाणी जाऊन अतिशय शिताफीने व कौशल्यपूर्ण कर्तव्य करून त्यातील मुलास ताब्यात घेतले. त्याचबरोबर सदर गुन्ह्यातील आरोपी यास देखील पळसखेडे तालुका वैजापूर या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे. सदरचा गुन्हा हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 7 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणलेला आहे आणि सदरचा मुलगा सुखरूप ताब्यात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आरोपी ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. योगेश डोके, Zee24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा Zee24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जयाद्री कडेपठार डोंगर रांगेमध्ये असलेल्या दोरगेवाडी या वस्तीमध्ये एका शेतकऱ्याला 4.5 फुटी लांबीचा मांडूळ आढळून आलाय. दरम्यान वनविभाग कर्मचारी सर्पमित्र अयूब खान यांनी या मांडुळाला जयाद्री डोंगर रांगेमध्ये सोडून दिले. डोंगर रांगेमध्ये आढळून येणाऱ्या या दुर्मिळ ठेव्याला वाचवण्यास वनविभाग आणि वन्यजीव मित्रांना यश आलंय. मांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कृषी आणि शेती उद्योगामध्ये प्राचीन काळापासूनच मांडूळ हा साप मानवाला उपयुक्त ठरलाय. मात्र त्याचं वास्तव्य सध्या धोक्यात आलंय. अशा शेकडो घटना सध्या घडत आहेत. या सापाच्या शोधामध्ये तस्करी टोळ्या डोंगर दऱ्या पालथ्या घालतायत. पुरंदर तालुका सध्या दुष्काळी आणि दुर्लक्षित भाग म्हणून ओळखला जातोय. दरम्यान जेजुरी नजीकच्या जयाद्री कडेपठार डोंगर रांगामध्ये असलेल्या दोरगेवाडी या वस्तीमध्ये एका शेतकऱ्याला एक भला मोठा साप आढळून आला. म्हणून त्यानं ज्येष्ठ सर्पमित्र अयूब खान यांना बोलवलं. त्यावेळी या डोंगर रांगामध्ये प्रथमच अंदाजे 3.5 ते 4 किलो वजनाचा आणि 4.5 फूट लांबीचा मांडूळ असल्याचं सांगून वनविभाग वनमजूर गजानन बायास यांनी जेजुरी इथे पाचरणे वनरक्षक जयश्री पवार, वनरक्षक गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी येथील सामाजिक कार्यकर्त्या अलका शिंदे यांच्या हस्ते आणि निसर्गमित्र स्वप्नील बारभाई, अंकुश गोडसे, सचिन नातू यांच्या उपस्थितीमध्ये सदर महामांडूळ सापास जयाद्री डोंगरामध्ये मुक्त संचार करण्यास सोडून दिला आहे. जयाद्री हा परिसर येथील डोंगर टेकड्या, वन्यजीव आणि वन्य वनस्पतींचं वास्तव्य असलेल्या छोट्या छोट्या डोंगर रांगेमध्ये अनेक प्रकारचे सरपटणारे जीव तसेच प्राणी पक्षी आढळून येत आहेत. वाढते सिमेंटचं आणि मानवी अतिक्रमण यामुळे येथील डोंगर टेकड्या आणि उपलब्ध पक्षी प्राणी, दुर्मिळ सरपटणारे जीव यांचं वास्तव्य सध्या धोक्यात आलंय. इतकंच काय, सध्या अंधश्रद्धेपोटी आणि भोंदूबाबांच्या नादी लागून गुप्तधनाच्या हव्यासापोटी मांडूळ या सापाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होतीये. अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडू लागल्यात आणि अचानकपणे मोठ्या लांबीचा आणि वजनदार असा मांडूळ इथे आढळून आल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय. त्यामुळे डोंगर टेकड्या परिसरामध्ये अनामिक अशा तांत्रिक मांत्रिक बाबांचा वावर देखील होत असतो. या सापाला 2 तोंडे असतात आणि धन लाभास हा साप कारणीभूत असल्याचं मानून मिळेल त्या आणि मागेल त्या किमतीमध्ये त्याचा व्यवहार केला जातो. परंतु जेजुरी वनविभाग वन्यजीव मित्रांच्या सतर्कतेमुळे जयाद्रीचा हा ठेवा बचावला आहे. परंतु वाढतं मानवी अतिक्रमण, पाणी समस्या त्यामुळे भविष्यामध्ये मात्र हा निसर्गाचा अनमोल ठेवा नष्ट होऊ शकतो अशी भीती आता निर्माण झाली आहे. मांडूळ एका शेतकऱ्याला सापडला. त्यांनी आणून ताबडतोब माझ्या जवळ दिला. मी फॉरेस्ट खात्याला कळवलं. ते कळवल्यावरून फॉरेस्ट गजानन हे लगेच इथं आले आणि आम्ही निसर्गात सोडला. या पहिल्यांदाच मांडूळ 3.5 किलोचा फॉरेस्टच्या ताब्यात मिळाल्याबद्दल हा इथं पर्यटन क्षेत्र झाल्यामुळे इथं भरपूर पशुपक्षी व साप जातीचे भरपूर प्रकार आहेत. ते आपल्याला वन मित्र सर्पमित्र आयुबाई हे आम्हाला मदत आणि वारंवार कळवतात आणि आम्हाला सोडायला फॉरेस्ट खातं तयार आहे. आमचा जयाद्री डोंगर आहे. त्याच्यामध्ये खूप मुके प्राणी सापडतात, साप सापडतात, मांडुळं सापडतात. आजच आमच्या अयूब खानना एक मांडूळ सापडला. त्याचं आपल्याला तर माहिती आहे की त्या मांडुळाचे खूप दुरुपयोग केले जातात आणि ते होऊ नये म्हणून बऱ्याच सरकारने पण त्याचे दक्षता घेतली गेली पाहिजे आणि सरकारकडून सहकार्य व्हावं की अतिक्रमण न होता आणि सिमेंट कॉन्क्रीट बंद व्हावं आणि डोंगर दऱ्या वाढवल्या तर ह्या असे अन्य वन्य प्राणी लोकांना, लहान मुलांना पण बघायला मिळतील. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. खडकवासला विधानसभा क्षेत्रामध्ये मुक्ताई गार्डन धायरी इथे सीएम चषक अंतर्गत स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेची सुरुवात झाली आहे. मुख्य आयोजक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि यशवंत लायगुडे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. खडकवासला विधानसभा क्षेत्रामध्ये मुक्ताई गार्डन धायरी इथे सीएम चषक अंतर्गत स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेची सुरुवात झाली आहे. मुख्य आयोजक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, यशवंत लायगुडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यामधील पहिलवानांची मांदियाळी या ठिकाणी पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत हवेली तालुका कुस्ती संघाच्या मान्यतेनं धायरीमधील मुक्ताई गार्डन इथे भव्य सीएम चषक कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झालाय. नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांच्या पुढाकारामधनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. खास देशी खेळ जिवंत राहावा या भावनेमधनं सुरू असलेल्या या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला शुक्राचार्य वांजळे, नीता दांगट, अनंत दांगट, प्रसन्न जगताप आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती आणि यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांनी आपल्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. धायरी गावामध्ये सीएम चषक स्पर्धा कुस्ती स्पर्धा पार पडत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि भविष्यामध्ये वाढणाऱ्या कुस्तीगरांना चालना मिळण्यासाठी या भागाचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे असतील, नेताताई दांगट असतील, जयश्रीताई नवले असतील किंवा हरिदास चरवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्यांना विशेष करून धन्यवाद देतो की छत्रपती शाहू महाराजांनी या परंपरेला चालना दिली, कुस्ती परंपरा चालू केली आणि ती पुढं कुठेतरी चालली पाहिजे. या उद्देश डोळ्यासमोर ठेवून या लाल मातीतला पैलवान आज मॅटवर आलेला आहे आणि मॅटवर गतिमान कुस्ती झाल्यामुळं चांगले स्पर्धक, चांगले कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. विशेष करून या ठिकाणी सीएम चषक स्पर्धा पार पाडत असताना वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन असेल ते करत असताना या ठिकाणी यशवंत लायगुडे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन. त्यांना धन्यवाद देतो आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा. ते खडकवासला विधानसभा मतदारसंघ सीएम चषक कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत आज आपल्या मुक्ताई गार्डनमध्ये 57 किलोच्या पुढील ओपनपर्यंत म्हणजे 86 हा ओपनचा गट असतो, ह्या कुस्ती आयोजित केलेल्या आहेत. तर खऱ्या अर्थाने जे मोदीजींनी जे सांगितलं आहे, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध असे उपक्रम घेतलेले आहेत. कुस्ती असेल, बरेच आहेत, क्रिकेट आहेत, बरेचसे असे कार्यक्रम घेतलेले आहेत. तर त्यामध्येच हा एक मोडला जातो. त्यानुसार आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये हे आज कुस्ती आयोजन केलेलं आहे. खडकवासला युवा मोर्चाचे सरचिटणीस यशवंत लायगुडे, राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक हरिदास चरवे, नीता दांगट, राजश्रीताई नवले यांच्या प्रयत्नातून सीएम चषक हा क्रीडा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी ओपनमध्ये कुस्ती प्रकार सुरू आहे. खडकवासला मतदारसंघामध्ये क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्यात आलेली आहे. सीएम चषकमुळे आपल्या भागातील युवकांना, युवतींना तसेच कलाकारांना आपल्या अंगातील कलागुणांना वाव दाखवण्यासाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आलेले आहे व त्याचे उद्घाटन आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. आणि मी आलेल्या सर्व खेळाडूंना हार्दिक अशा शुभेच्छा देते. विधानसभा मतदारसंघ आयोजित कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी ही स्पर्धा माझ्या निदर्शनाखाली चालू आहे. तर सर्व स्पर्धकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरामध्ये सीएम चषक अंतर्गत 250 खेळाडूंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ या रॅलीचा आणि भाजप सरकारचा आंबेडकर अनुयायांनी निषेध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी कोपरगाव शहरामध्ये सीएम चषक अंतर्गत 250 खेळाडूंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत बँड, डोलीबाजा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. याच्या निषेधार्थ या रॅलीचा आणि भाजप सरकारचा आंबेडकर अनुयायांनी निषेध केला आहे. सीएम चषक अंतर्गत आमदार स्नेहलता कोल्हे आणि औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये स्पर्धकांनी विविध खेळामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरती बक्षिसं पटकावली. त्या 250 खेळाडूंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरनं ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत भव्य अशी मिरवणूक गुरुवारी सकाळी काढण्यात आली आहे. यावेळी बँड आणि डोलीबाजाचं पथक फटाक्यांची आतिषबाजी करत ही मिरवणूक सुरू होती. दरम्यान सदर मिरवणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे आली तेव्हा आंबेडकर अनुयायांनी सदर रॅलीच्या विरोधामध्ये निषेधपर घोषणा दिल्या आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या तीव्र भावना देखील व्यक्त केल्या आहेत. परिवार दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलो. सर्वास्तक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेची लिहिली स्वतः पूर्ण जगाकरता पूर्ण देशाकरता लिहिलेली आहे आणि आज या दिवशी हा बौद्ध समाजाला दुःखद दिवस मानला जातो. तरी देखील आज या ठिकाणी सीएम चषक हे 4 तारखेला भरवण्यात येणार होतं, पण यांनी जाणीवपूर्वक 6 डिसेंबर ह्या दिवशी म्हणजे दुःखाचा दिवस असताना त्यांनी देखील इथं गाजावाजा व ढोल ताशाच्या याच्यामध्ये बाबासाहेब यांच्या डॉक्टर बाबासाहेब यांचा महानिर्वाण दिनानिमित्त आज आंबेडकर स्मारकामध्ये भीम बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीने सगळ्यांचा आभार मानतो. परंतु आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण झालेला होता आणि सीएम चषक आज कोपरगाव शहरामध्ये जे डोल बाजा वाद्य जे वाजत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला असं वाटतं की समाजाच्या थोड्याशा भावना दुखावल्या जातात. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे नव्हते, हे संपूर्ण समाजाचे होते, जगाचे होते, पूर्ण विश्वाचे होते आणि एक समाजापुरता मर्यादित नसून हा विश्वात तो आमच्यातून निघून गेलेला व्यक्तीबद्दल हे आज ही दुःखद घटनारी होती. त्याबद्दल सीएमच्या सगळ्याचं आज जो वाद्य वाजवलं त्याच्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं निषेध करतो. शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथा भगवान गौतम बुद्ध, विश्व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला व कार्याला मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी आज आपण सर्व समाज हा दुःखद अंतःकरणाने 6 डिसेंबर महानिर्वाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिन आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील तमाम आंबेडकर विचाराची जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. खरोखर या जनतेचे मी मनपूर्वक स्वागत करतो. परंतु काही तालुक्यातील लोकांनी या ठिकाणी डोलीबाजा जो चालू ठेवलेला आहे या दुःखद प्रसंगात, तर खरोखर हे निषेधार्थ बाब आहे. तरी ज्या बाबासाहेबांनी या पूर्ण देशाला जी घटना दिली, जर आपल्याला थोडी मारामारी झाली असेल तर आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं, म्हणजे कायद्याचा अधिकार घ्यावा लागतो. जर आपल्याला एसटीत बसायचं असेल तर आपल्याला तिकीट घ्यावं लागतं, रेल्वेत बसायचं असेल तर तिकीट घ्यावं लागतं. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जी घटना आहे, जो कायदा आहे, खरोखर या देशाला लागू पडण्यासारखा आहे. परंतु काही बाळगुळ सत्तेवर आल्यानंतर ती अशी भाषा वापरतात की आम्ही सत्तेवर आलोय तर ही घटना मोडण्यासाठी आलो आहोत.
आणि आम्हाला या ठिकाणी मनोवाद घटना आणायची आहे, तर अशा या प्रवृत्तीचा पूर्ण भीम सैनिक निषेध करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 62वा महापरिनिर्वाण दिन दुःखद अंतकरणाने पूर्ण देशात आपण साजरा करत संबंध आणि त्या निमित्ताने आज कोपरगाव येथेही सर्व समाज बांधव, महिला, सर्व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आम्ही इथे जमलो. तालुक्याच्या वतीने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिलाही जमल्या. बाबासाहेबांचं कार्य हे महान कार्य, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवराय यांचा हा पुरोगामी महाराष्ट्रात आम्ही बाबासाहेबांचे आमचे बाबासाहेब हे प्रेरणास्थान असून पण आज तालुक्यात 6 डिसेंबर आम्ही दुःखद अंतकरणाने मानवंदना देत असताना येथे जे जातीयवादी पक्ष मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम होतोय आणि जे आयोजित केलेले घोडे ढोल ताशा हे शोभनीय नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्र्याच्या या क्रीडा कार्यक्रमाला त्यांना आजचाच दिवस सापडला का आणि जाणीवपूर्वक हे जे जातीयवादी पक्ष आहेत हा 6 डिसेंबरच्या दिवशी हा कार्यक्रम करणं आणि ढोल ताशा आजही तुम्हाला आवाज ऐकू येत असेल त्याचा आम्ही निषेध करतो मुख्यमंत्र्याच्या या कार्यक्रमाचा. तर हे शोभनीय नाही. हे आज आम्ही दुःखद अंतकरणाने बाबासाहेबांना वंदना देत असताना ढोल ताशे गजरा घोडे नजारा हा कार्यक्रम नसतो, पण जाणीवपूर्वक हा कार्यक्रम केलेला असतो. त्याच्यामुळं आम्ही सर्व समाज बांधव या कार्यक्रमाचा निषेध करतो आणि सर्वांच्या वतीने बाबासाहेबांना वंदन करतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पहिल्या 25 AC इलेक्ट्रिक बस PMPMLच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. PMPMLच्या ताफ्यामध्ये या बस समाविष्ट करण्याच्या निविदेस मंजुरी मिळाली आहे. पत्रकार परिषदेमध्ये PMPMLचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी ही माहिती दिली आहे. पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या PMPMLच्या ताफ्यामध्ये पहिल्या 25 AC इलेक्ट्रिक बस समाविष्ट होण्याच्या निविदेस मंजुरी देण्यात आली आहे. पुण्याच्या पेठांमध्ये सहज प्रवास करू शकतील अशा 9 मीटरच्या 25 बस भाडेतत्वावरती घेण्याचं कंत्राट देण्यात आलंय. 12 मीटर लांबीच्या बसची निविदा प्रक्रिया देखील काहीच दिवसामध्ये पूर्ण होईल अशी घोषणा PMPMLचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक इथे उपस्थित होते. आपण पुणे शहराचा आज एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विजनखाली पुणे शहरामध्ये 25 इलेक्ट्रिक बसची आज वर्क ऑर्डर, AC इलेक्ट्रिक बसची आज वर्क ऑर्डर फायनल झाली आहे आणि ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ह्या कंपनीला ही ऑर्डर मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक दर हा आपल्याला ह्या निविदेतनं प्राप्त झाला आहे. तो 40.32 पैसे प्रति किलोमीटर एका AC इलेक्ट्रिक 9 मीटरच्या बससाठी आज फायनल केलेला आहे आणि येत्या 26 जानेवारीला आपल्या पुणे शहरामध्ये 25 AC इलेक्ट्रिक बस हे धावणार आहेत. सर, कुठल्या मार्गावर धावणार आहेत आणि ह्या बसेस BRT मध्ये पण प्रवास करू शकतील का? आपल्या या सर्व बसेस ह्या BRT कंप्लायंट आहेत आणि बेकराई नगर आणि निगडी अशा ह्या BRT मार्गावरती ह्या बसेस धावतात आणि पुढच्या लगेच आपण ह्या 9 मीटरच्या 25 बसेस आहेत त्याच पद्धतीने आम्ही अग्रेसिव्हली 12 मीटरची जी निविदा आली आहे त्याच्या ट्रायल्स घेऊन लवकरात लवकर त्याची वर्क ऑर्डर पूर्ण करू की जेणेकरून साधारणतः एप्रिल-मार्चपर्यंत आपल्या ताफ्यामध्ये अजून 125 इलेक्ट्रिक बसेस ह्या ॲड होतील. या बसेसचं म्हणजे प्रवासाचा दर काय राहील आणि याच्यासाठी इलेक्ट्रिक वगैरेचा जो खर्च लागणार आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ते कोण बेअर करणार आहे? माननीय मुख्यमंत्र्यांची हीच संकल्पना होती की अफोर्डेबिलिटी ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा केंद्रबिंदू असला पाहिजे. पुणे शहराच्या नागरिकांना ज्या दरामध्ये आज एका नॉन AC CNG बसमध्ये प्रवास करायला मिळतो त्याच दरामध्ये AC इलेक्ट्रिक बसमध्ये पुणेकर प्रवास करतील. त्यामुळे दरवाढ 1 रुपयाची होणार नाही याची नक्की खात्री आम्हाला आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं 2017-18 सालामधील गाळप हंगामामधील फरकाची रक्कम किती आहे आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा करणार, तसेच 2018-19 या चालू वर्षामधील 2750 ही विना कपात एकरकमी रक्कम 1.5 महिना होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील जमा का केली नाही. वारंवार मागणी करून देखील कारखाना प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का करताय,
त्याचबरोबर शेतकऱ्यांना हुतात्मा साखर कारखाना सांगलीप्रमाणे 4 रुपये प्रति किलो दरानं साखर मिळावी, तसेच कारखान्याच्या वजन काट्याबाबत शेतकऱ्यांना अनेक शंका आहेत, त्यामुळे वजन काट्याचे सरकारी सर्वेक्षण आमच्या समोर व्हावं, या आणि इतर मागण्यांसाठी कारखान्याच्या विरोधामध्ये 10 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितलं. केंद्र सरकारने 18-19 या गाळप हंगामासाठी 10च्या साखर उतार्या 2750 रुपये हा भाव त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि ही FRPची रक्कम सर्व कारखानदारांना विना कपात एक रकमी देणं बंधनकारक आहे. हा FRPचा कायदा सांगतो, मी सांगत नाही. म्हणून या वर्षीचा जो गाळप हंगाम आहे त्या हंगामातील 2750 ही रक्कम विना कपात एक रकमी सर्व कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRPच्या कायद्याप्रमाणे देणं बंधनकारक आहे आणि तशी परिस्थिती कारखान्याकडनं दिसून येत नाही. आता आपल्या परिसरातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, विघ्नहार सहकारी साखर कारखाना असेल, या कारखान्याने ऊसतोड सुरू करून 1.5 महिना उलटून गेलाय, तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत पहिली उचल 2750 ही जमा केलेली नाही. तसं पाहिलं तर ऊस तोडणीपासून 15 दिवसाच्या आत ही पहिली उचल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणं बंधनकारक आहे, परंतु 1.5 महिना उलटून गेला तरी ही रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. या वर्षीची परिस्थिती जर पाहिली, हुमणी या आळीमुळं शेतकऱ्याच्या पिकाचं ऊसाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी नुकसान झालेलं आहे आणि उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळं घट येणार आहे. याचा देखील तोटा शेतकऱ्याला या ठिकाणी सहन करावा लागणार आहे आणि यावर्षी डिझेलचे वाढलेले भाव, त्यामुळं शेतकऱ्याला शेतीची मशागत करताना जादा द्यावे लागलेले पैसे आणि त्यानंतर खतांच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत, 250 ते 300 रुपयाने खतांच्या बॅग मागं त्या ठिकाणी बाजारभावामध्ये वाढ झालेला आहे आणि यामुळं देखील यावर्षी शेतकऱ्याला ऊसाच्या पिकामध्ये परवडणार नाही आणि कारखानदार जर यावर्षी एक रकमी FRP देणार नसतील तर मग मात्र हा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे. यावर्षी पहिल्यांदा केंद्र सरकारने साखरेचा भाव त्या ठिकाणी फिक्स केलेला आहे. 2900 रुपये हा भाव केंद्र सरकारने फिक्स केलेला आहे. त्याच्या आत बाजारभाव येऊ शकणार नाही आणि केंद्र सरकारने पहिल्यांदा 2900 रुपये भाव फिक्स केलेला असताना मग मला कळत नाही कारखानदारांना पहिली उचल एक रकमी विना कपात 2750 द्यायला काय अडचण आहे. राज्य सरकार देखील बिनव्याजी कर्ज द्यायला FRP साठी तयार आहे. या सगळ्या बाबी असताना देखील मग कारखानदार एक रकमी FRP द्यायला का टाळाटाळ करतायत आणि 1.5 महिना उलटून गेला तरी देखील आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षीची फरकाची रक्कम भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, विघ्नहार सहकारी साखर कारखाना असेल, हे केव्हा आणि किती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर करावं. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा जो वजन काटा आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. आमची मागणी अशी आहे का या वजन काट्याच्या संदर्भामध्ये सरकारी सर्वेक्षण त्या ठिकाणी आमच्या समोर त्या ठिकाणी झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा देशातील 1 नंबरचा कारखाना समजला जातो. मग शेअर सभासद जे आहेत त्याची रक्कम 10,000 रुपये कारखान्यानं सभासदांकडनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. ऊस उत्पादक शेतकरी किंवा सभासद यांना कारखान्यानं सांगलीचा हुतात्मा सहकारी साखर कारखाना जसा किलोला 4 रुपये या दरानं साखर दिली जाते, ते त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी असेल किंवा शेअर सभासद असेल त्या सभासदाला ऊस उत्पादकाला 4 रुपये किलो दरानं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं, विघ्नहार सहकारी साखर कारखान्यानं साखर द्यावी अशी देखील आमची मागणी आहे. या व अन्य मागण्यांसाठी सोमवार दिनांक 10/12/2018 रोजी सकाळी 11 वाजेपासून भीमाशंकर कारखाना स्थळावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये मी स्वतः व स्वाभिमानीचे कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि माझी कारखाना व्यवस्थापनाला, कारखान्याचे चेअरमन आणि संचालक या सर्वांना विनंती आहे
की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता केंद्र सरकारने जो FRPचा कायदा केलेला आहे त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी दर द्यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आमच्या इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या देखील शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत, त्याचा देखील त्या ठिकाणी विचार व्हावा एवढीच आमची कारखाना व्यवस्थापनाकडे या ठिकाणी मागणी आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मागील कित्येक वर्षापासून विश्व हिंदू परिषदेकडून लढा आणि आंदोलनं उभारली गेली आहेत. मात्र अजूनही राम मंदिराची निर्मिती झाली नाही. आता आम्ही काय जागतिक संघटनेकडे राम मंदिराच्या निर्मितीची मागणी करायची का, असा खोचक प्रश्न विश्व हिंदू परिषदेनं उपस्थित केला. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपवरती निशाणा साधलाय. हिंदूंना राम मंदिर बांधण्यासाठी वायदा नकोय, कायदा हवाय, असंही त्यांनी म्हटलंय. न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त जागेचं उत्खनन करण्यात आलं आणि त्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे अखेर न्यायालयानं हे मान्य केले आहे की त्या जागी मंदिर होतं आणि हीच प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे. तर ऑक्टोबर 2018 मध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता असताना पुन्हा पुढची तारीख देण्यात आली आहे. असं आहे, पुण्यामध्ये 9 तारखेला जी धर्मसभा आहे त्या धर्मसभेच्या निमित्ताने आणि संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जे काही वातावरण आज झालेलं आहे या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्याकरता, त्याची पत्रकारांबंधूंना संपूर्ण माहिती देण्याकरता मी मुद्दामून आज पुण्यामध्ये आलेलो आहे. आज साध्वी प्रज्ञा भारतीजी 9 तारखेला आपल्या सगळ्यांमध्ये येथे पुण्यामध्ये उपस्थित राहणार आहे. अतुल शास्त्री भगरे गुरुजी राहणार आहे आणि केंद्राचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकुमचंदी सावला त्या सभेला सगळ्यांना संबोधन करणार आहे. तर या सभेच्या मागचा जो उद्देश आहे की संपूर्ण देशभर आज जवळजवळ 600च्या आसपास सभा ह्या 20 तारखेपर्यंत चालणार आहेत. ज्या राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये न्यायालयाने मागच्या 29 तारखेला हिंदू समाजाबद्दल जी काही नाराजी व्यक्त केली, इतक्या सगळ्या विषयाकरता न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला वेळ आहे. इतके सगळे निर्णय म्हणजे दहीहंडी किती उंचाची असावी, होळी खेळावी की न खेळावी, आतंकवादासाठी सुद्धा जे सर्वोच्च न्यायालय रात्री 12 वाजता आपले दरवाजे उघड ठेवतं, या देशातल्या भूमिपुत्राकरता, या देशातला जो श्वास आहे, या देशातला जो काही एक विश्वास आहे, तो प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीकरता सर्वोच्च न्यायालयाला वेळ नाही. आज जवळजवळ 490 वर्षे झाली. त्या 490 वर्षाच्या याच्यामध्ये सरकारने, सर्वोच्च न्यायालयाने
2 मिनिटामध्ये तो निर्णय बाजूला केला आणि ज्या पद्धतीने हा संपूर्ण विश्व हिंदू परिषदेलाच नव्हे तर संपूर्ण देशाला हा सगळ्यात मोठा अपमान आज आम्हाला वाटतो आणि म्हणून आम्ही या संदर्भामध्ये सरकारला, केंद्र सरकारला आव्हान केलं की सोमनाथाचं मंदिर ज्या धर्तीवरती उभं राहिलं, सरदार पटेलांनी समुद्रामध्ये उभं राहून जो संकल्प केला आणि संकल्पाला विकल्प नसतो, अशाच प्रकारचा संकल्प या देशातल्या केंद्र सरकारने करावा, ज्याच्या हातामध्ये जवळजवळ 20च्या अधिक राज्य आज त्यांच्याकडे आहे, लोकसभेमध्ये बहुमत आहे, सरकारने ठरवलं तर राज्यसभेमध्ये सुद्धा ते बहुमत सिद्ध करू शकतात। अशा याच्यामध्ये लवकरात लवकर प्रस्ताव त्यांनी संसदेमध्ये येणाऱ्या या अधिवेशनामध्ये संसदेमध्ये तो प्रस्ताव आणावा आणि तो पारित करून घ्यावा। अन्यथा विश्व हिंदू परिषदच्या माध्यमाने संपूर्ण देशभर जे 600 सभा, जे जागरणाच्या सभा आहेत, इतके सगळे न्यायालयीन पुरावे दिल्यानंतर सुद्धा आज एक जो प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे, जगामध्ये कुठलाही देश असा नाही की इतकं मोठं आंदोलन, म्हणजे आझादीचं, स्वातंत्र्याच्या पेक्षा सुद्धा मोठं आंदोलन हे राम जन्मभूमीचं आंदोलन आहे, हे मी आपल्या सगळ्यांना नम्रतेने सांगू इच्छितो। आणि तुमच्या सगळ्या मीडियाच्या माध्यमाने, वृत्तपत्राच्या माध्यमाने आम्ही हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये जो एक सामाजिक समरसतेचा भाग चाललेला आहे, केवळ एक मशीद नव्हे तर हा कलंकित ढाचा आहे। या देशातला कुठलाही सामान्य ते सामान्य माणूस, ना हिंदू ना मुसलमान, कोणी त्या बाबराशी नातं स्वतःला जोडून घेणार नाही, कारण बाबर या देशावर लागलेला कलंक आहे। म्हणून या देशामध्ये हिंदू समाजाचंच मत असं आहे की बाबराचंच नव्हे तर बाबरातल्या कुठल्याही खानदानाचं या ठिकाणी अवशेष उभे राहता कामा नये, हा हिंदू समाजाचा संकल्प आहे। हा संकल्प सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि आम्ही सगळ्या पक्षांना आव्हान केलं, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आव्हान केलं, सगळ्या आतापर्यंत जेवढे विरोधी पक्ष आहेत ह्या सगळ्यांना आव्हान केलं, सगळ्या देशातल्या लोकप्रतिनिधींची, खासदारांची आम्ही त्यांना निवेदन देतो आहोत। सगळ्या खासदारांना आम्ही निवेदन देऊन विनंती करणार आहोत की येणाऱ्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये त्यांनी राम जन्मभूमीच्या मंदिराबाबतीमध्ये जो प्रस्ताव येणार आहे त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। या देशातला म्हणजे अनेक प्रश्न जे आहेत, या प्रश्नापेक्षा सुद्धा देश मोठा आहे आणि हा देश रामाच्या नावाने ओळखला जातो, हे आपल्याला मी मुद्दाम सांगतो, कारण मी आत्ता नुकताच जपानला जाऊन आलो, तर जपानचा सुद्धा तिथला दम एवढ्याकरता सांगतो, मी मागच्या वर्षी बालीला गेलो। आपल्याला केवळ मी या संदर्भामध्ये सांगू इच्छितो की अशा प्रकारचा जो प्रश्न जटिल झालेला आहे, सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावी, लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर या संदर्भामध्ये पावलं उचलावी आणि हा जो निर्णय आहे हा निकाली काढावा, प्रस्ताव पारित करावा। हा हिंदू समाजाचा नव्हे तर हे देशाचं प्रतीक आहे, हे देशाचं प्रतीक स्वाभिमानाने अयोध्येमध्ये उभं राहिलं पाहिजे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या काही न्यायालयीन तिकडमबाजी चाललेली आहे, मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर सरकारने किंवा अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव त्यांनी आणला पाहिजे केंद्र सरकारने, आणि सगळ्या लोकप्रतिनिधींचं त्या संदर्भामध्ये सगळ्यांचं सहमती केली पाहिजे आणि हा प्रस्ताव पारित झाला पाहिजे, हे आमची मागणी आहे। हां, अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 33वा पदवीप्रदान समारंभ नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी राज्याचे राज्यपाल आणि कृषी विद्यापीठाचे कुलपती श्री चे विद्यासागर राव यांच्या शुभ हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्यात। या भव्य दिव्य समारंभामध्ये अनेक मोठमोठे नेते मंडळी आणि मान्यवर यांची उपस्थिती होती। शेतकऱ्यांनी परंपरागत शेती सोडून तंत्रज्ञानाची कास धरावी। आज आपल्या देशामध्ये अंदाजे 2 लाख कोटींचे पेट्रोलियम पदार्थ आणि इंधनाची आयात केली जाते। ऊस तसेच बांबू सारख्या पिकांपासून इथेनॉल निर्मिती शक्य आहे। केंद्र शासनाच्या सुसंगत धोरणामुळे वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर वाढवण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदलून जैव इंधन निर्मितीसाठी लागणाऱ्या पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्रोत प्राप्त होईल। यापासून शेतकऱ्यांचा उत्कर्ष शक्य आहे,
असं प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जलवाहतूक, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीन गडकरी यांनी केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 33व्या पदवीप्रदान समारंभामध्ये स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री चे विद्यासागर राव, महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि कुलपती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जलवाहतूक, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामदार प्राध्यापक राम शिंदे, मंत्री जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहमदनगर जिल्हा हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरती कुलगुरू डॉक्टर के.पी. विश्वनाथा, अधिष्ठाता डॉक्टर अशोक फरांदे, कुलसचिव डॉक्टर दिलीप पवार, याचबरोबर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार श्री शिवाजीराव कर्डिले, आमदार श्री भाऊसाहेब कांबळे, आमदार श्री प्रकाश गजभिये, डॉक्टर के.व्ही. प्रसाद, डॉक्टर भास्कर पाटील, श्री तुषार पवार, श्री नाथाजी चौगुले, सौ सुनीता पाटील, डॉक्टर पंकज कुमार महाले, डॉक्टर विजय प्रकाश ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉक्टर शरद गडाख आणि उपकुलसचिव श्री विजय दाभाडे आदी इथे उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शेतकरी विमुख संशोधन केलं आहे असे गौरवोद्गार यावेळी नामदार गडकरी यांनी काढलेत. यावेळी राज्याचे राज्यपाल आणि कृषी विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री चे विद्यासागर राव यांच्या शुभ हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्यात. यामध्ये 45 विद्यार्थ्यांना PhD, 401 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि 4010 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 4411 पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. समारंभाला आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे, विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सदस्य, संशोधन आणि विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य, कृषी परिषदेच्या शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय मेहता, माजी कुलगुरू डॉक्टर Y.S. नेरकर, डॉक्टर S.S. मगर, कामधेनू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर M.C. वार्ष्णेय, डॉक्टर T.A. मोरे, डॉक्टर S.S. कदम, शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर कदम, श्री सुभाष पाटील, सुरसिंग पवार, जिल्हाधिकारी श्री राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा, नियंत्रक श्री विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री मिलिंद ढोके, मान्यवर पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतिशील शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर आनंद सोळंके यांनी यावेळी केलंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. टाकळी डोकेश्वर इथे माऊली नगर मधील निवृत्त वन अधिकारी भानुदास गागरे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून सुमारे 1.25 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय. गुरुवारी 6 डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे. टाकळी ढोकेश्वर इथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्याचा दरवाजा तोडून सुमारे 1.25 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय. टाकळी ढोकेश्वर येथील माऊलीनगर मधील निवृत्त वन अधिकारी भानुदास बाजीराव गागरे यांच्या बंगल्याचे मागील दाराचे कडी कोंडे तोडून घरामध्ये घुसून कपाटामधील 6.5 तोळे सोन्याचे दागिने आणि पॅन्टच्या खिशामधील 4,000 रुपये रोख असा सुमारे 1.25 लाखांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोवारा केलाय. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. गागरे कुटुंबियांच्या सोबत जेवण करून झोपले होते, मात्र त्यांना चोरी झाल्याची घटना सकाळी 6 वाजता लक्षात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच टाकळी डोकेश्वर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शेळके, पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगार दिवे, पोलीस कॉन्स्टेबल महेश आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. नगरवरनं श्वान पथक देखील दाखल झालं. श्वानानं बंगल्यापासनं टाकळी पारनेर रस्त्यावरील सरकारी दवाखान्यापर्यंतच मार्ग दाखवलाय. चोरटे तिथून वाहनानं पसार झाले असावेत.
ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती SK धुमाळ यांनी चोरीमध्ये उघडलेल्या कपाटाचे ठसे घेतले आहेत, मात्र सदर ठिकाणी ठसे आढळले नाहीयेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती भुजबळ या करतायत. बऱ्याच महिन्यांनी चोऱ्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले, त्यामुळे रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून करण्यात येते. बाहेरच्या माणसाला या गोष्टी माहिती नसतात. माणूस घरी आहे नाही, ते दिंडीला गेलेले माणूस होते, दोघे बी नवरा बायको. ते सांगून त्यांनी ते प्रयत्न केला चोरीचा, ते यशस्वी झाला. त्यांच्याकडे जोपर्यंत गाडी होती, पोलिसाची गाडी रात्रभर फिरत होती, तोपर्यंत चोरी झाली नाही. पण आता सध्या 4-5 दिवसापासून पोलिसांना गाडी नाही, त्याच्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण परत वाढलेले आहे. त्यात दुष्काळी परिस्थिती. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. कोपरगाव तालुक्यामध्ये एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळलाय मृतदेह. आत्महत्या की घातपात, चर्चेला आलंय उधाण. जयद्री खोऱ्यामध्ये आढळलाय 4.5 फुटी मांडूळ. वन विभाग आणि वन्यजीव मित्रांच्या सतर्कतेनं मांडुळाला मिळालं जीवनदान. सीएम चषक अंतर्गत खेळाडूंची कोपरगाव शहरामधनं करण्यात आली भव्य मिरवणूक. आंबेडकर अनुयायांनी केल्या मिरवणुकीचा निषेध. आणि विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री गायकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये साधलाय भाजपवरती निशाणा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.